हॅलो नमस्कार, मी अर्चना आर्चिस क्राफ्टी कॉर्नरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी फ्रीज ऑर्गनायझर करणार आहे. तर हे मी नागवेलीचं वेल लावलं होतं ना, तर ते छान लागलं कुंडीमध्ये छोट्याशा, आणि बाकीचे झाडं पण मस्त लागले माझे. आणि ते मी पॉट ठेवले छोटे छोटे, ते ऑनलाईन मागवलं होतं मी. आणि हे जे फ्रीजचे ऑर्गनायझर, तर हे भाजी वगैरे ठेवण्यासाठी असे बॉक्स मागवले. अगोदर जे होते माझे असे टोपलीसारखे होते मोठे मोठे, पण भाजी वगैरे थोडीच असायची, ते बॉक्स मोठे व्हायचे आणि दुसरं काही ठेवताच येत नव्हतं मला फ्रीजमध्ये. तर मग मी असे छोटे छोटे हे बॉक्स जे आहे तर मग हे मागवले. आणि फ्रीजमध्ये हे ठेवलं ना तर जागा पण खूप राहते. तर काही आपल्याला ठेवायचं असलं, उरलेलं भाजी म्हणा, काही असे दुसरं काही साहित्य आणलेलं, असं सगळं बसतं मग त्याच्यामध्ये. तर मी हे ऑर्गनाईज असं छान मागवलं, तर हे छान असं आणल्याबरोबर असं लगेच नाही ठेवायचं. त्याच्यात ते बॉक्स वगैरे सगळे असे स्वच्छ असं असं निरम्याचं पाणी केलं मी त्याच्याने, छान असं स्वच्छ धुवून काढले त्याला. आणि त्याचं पाणी वगैरे नितळायला ठेवायचं. आणि त्याच्यानंतर मग ते छान कोरडे करून घ्यायचे. आणि मग कोरडे झाल्याच्या नंतर मग आपल्या भाज्या वगैरे त्याच्यामध्ये कट वगैरे करून ठेवून देऊ शकता. म्हणजे तुम्हाला एक आयतच, म्हणजे वेळेला भाजी कट करा, भाजी निवडा मग करा, त्याच्यापेक्षा ते आधी निवडून ठेवलेलं एकदम व्यवस्थित राहतं, आपला वेळ पण वाचतो. तर हे अगोदर असं होतं माझं सगळं ठेवलेलं फ्रीजमध्ये. तर आता सगळं चेंज होणार आहे माझं फ्रीज. तर आठवड्याला मी असं क्लीन करत असते. त्याच्यातले ते ट्रे वगैरे, ते काच वगैरे असतात, ते ते सगळं असं स्वच्छ घासून क्लीन करून घेत असते आणि कोरडे करून मग फ्रीजमध्ये लावत असते त्याला. तर ते आपलं फ्रीज असं व्यवस्थित स्वच्छ राहतं. आणि खरंच क्लीन वगैरे ठेवायलाच पाहिजे हे सगळं. तर आपल्याला छान वाटतं बस, कारण किचनमध्ये आपणच जास्त असतो. तर आठवड्याचं भाजीपाला आणला. रविवारी आमच्याकडं बाजार भरतो. हा कालचा व्हिडिओ आहे, तर आज अपलोड करत आहे मी. तर आठवड्याचा जो बाजार आहे तो मस्त त्या बॉक्समध्ये राहील आता व्यवस्थित, असं मला वाटतं आहे. तर भाजी वगैरे अशी निवडून मग मी सगळे ते बॉक्समध्ये ठेवले सगळे. आणि त्याच्यानंतर मग फ्रीजमध्ये व्यवस्थित लावले ते. तर खरंच खूप सुंदर वाटत आहे. बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे. अशा पद्धतीत फ्रीजमध्ये ठेवलं. आणि चांगली सवय खरंच चांगलीच असते. आणि हे जे पाण्याचे बॉटल वगैरे आहे, तर आम्ही फ्रीजमधलं पाणी वगैरे पित नाही, पण कुठं जायचं यायचं असेल तर मग बॉटलमध्ये पाणी भरून मग घेऊन जावं लागतं. तर इकडं तिकडं कुठं ठेवावं म्हणून मग मी ते फ्रीजमध्येच ठेवत असते रिकामी बॉटल. कुठं जायचं असलं की बॉटल घ्यायची आणि पाणी भरून घेऊन जायचं असं. आणि त्याच्यामध्ये जिलेटिनचे छोटे छोटे पाऊच पण आलेले, तर त्याच्यात मी असे फुलं वगैरे ठेवले. काही निवडलेले भाज्या पण ठेवू शकतो आपण त्याच्यामध्ये. असे 6 पाऊच आले त्याच्यासोबत. आणि फुलं पण छान त्याच्यामध्ये व्यवस्थित राहतील, टिकतील 2-3 दिवस तरी असं. खालच्या बॉक्समध्ये पण मी असे चौकोन ओपन बॉक्स आहेत, कारण लांब लांब समजा गाजर, काकडी असे जे मोठे मोठे भाजीपाला वगैरे जे असले त्या बॉक्समध्ये बरोबर बसेल. तर असं ते वांगी त्याच्यामध्ये छान बसले. तर अशा पद्धतीत मी ऑर्गनाईज केलं माझं फ्रीज. कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे जे आहे तर हे सिलिकॉन मॅट आहे. तर हे किचनच्या ओट्याजवळ आपण भांडे वगैरे घासतो, तर ते असं रॅशेस वगैरे होतात ह्या फरशीला. तर ते होऊ नये म्हणून मी ते मॅट मागवलेलं. तर छान आहे, रबरचं आहे ते. तर त्याच्यावरती तुम्ही ते घासू शकता, किंवा गरम काही ठेवलं तरी त्याला काही होत नाही. तर अशा पद्धतीत घासलं ना खाली, स्टाईलला पण रॅश वगैरे पडत नाही. तर छान आहे हे मॅट, मला फार आवडलं. तर असं हे धुवून वगैरे मग तिथं टॉवेलवर असं पण वाळू घालू शकतो. आणि ह्याचं पाणी नितळून हे पण स्वच्छ करून परत तिथं व्यवस्थित त्याच्यावरती हातरून असं ठेवायचं. छान पण दिसतं आणि बरं पण वाटतं. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. पुन्हा भेटूया. बाय बाय.